आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राला सुमित काते यांची भेट। पावसाळ्यातील आरोग्य सुविधांचा घेतला आढावा। नागोठणे रोशन पत्की। नागोठणे व विभागातील नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी रायगड जिल्हा परिषद सदस्य सुमितदादा काते यांनी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची सविस्तर पाहणी केली। यावेळी सुमितदादा काते यांच्या समवेत रोहा उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर, शहराध्यक्ष संतोष चितळकर, उपविभाग संघटक दिनेश घाग, युवा सेना शहर प्रमुख संदीप वाजे, जलील शिंदी, रवींद्र यादव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते। यंदाच्या खरीप हंगामातील शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे। पावसाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला, विशेषतः शेतकरी बांधवांना शेतात काम करताना सर्पदंश होण्याची भीती अधिक असते। हीच बाब लक्षात घेऊन नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावर लागणारी अँटी स्नेक वेनम औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवावा अशी सूचना देखील जिल्हा परिषद सदस्य सुमितदादा काते यांनी यावेळी केली। सुमितदादा काते यांनी आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांशी संवाद साधून रुग्णसेवेदरम्यान येणाऱ्या अडचणी, विविध प्रलंबित प्रश्नांची माहिती घेण्यात आली। ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। पावसाळ्याच्या काळात साथीचे आजार, ताप, सर्दी, डेंग्यू, मलेरिया आदी आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य केंद्रात आवश्यक औषधसाठा, वैद्यकीय साहित्य तसेच विविध उपचार सुविधांची उपलब्धता तपासण्यात आली। औषधसाठा, स्वच्छता, रुग्णांच्या उपचाराची गुणवत्ता आणि आपत्कालीन सेवांची उपलब्धता याबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश काते यांच्याकडून देण्यात आले। यावेळी सुमितदादा काते म्हणाले की पावसाळ्यात आरोग्य यंत्रणा अधिक सज्ज राहणे गरजेचे आहे। नागरिकांना वेळेत उपचार मिळणे आणि आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णाला चांगली सेवा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे। आरोग्य कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या समस्या व मागण्यांचा पाठपुरावा करून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असे देखील यावेळी काते म्हणाले। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।